जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर खूप झालाय, कर्ज काही केलं फिटत नाहीयेत, त्याचे हप्ते वेळेवर देता येत नाहीयेत, कितीही प्रयत्न केले तरी कर्ज आहे तेवढंच राहते किंवा ते वाढत जाते, यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रयत्नपूर्वक जितके कष्ट करता येऊन ते कर्ज फिटवता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण बरेचदा असं होतं की आपण बरेच प्रयत्न करतो, आपण हप्त्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवलेले असतात, पण अचानक हप्ता द्यायची ज्यावेळी वेळ येते कर्जाचा त्यावेळी काहीतरी दुसरं काम निघून ते पैसे तिकडं जातात. असं जर काही तुमच्या बाबतीत घडत असेल तर एक गणेश ऋणमुक्ती स्तोत्र म्हणून आहे, याचा तुम्ही मंगळवारपासून वाचायला जर सुरुवात केलीत आणि रोज हे जर गणेश ऋणमुक्ती स्तोत्र जर तुम्ही वाचलं तर तुमच्यावर असलेलं कर्ज हळूहळू फिटून लवकरच ते पूर्णपणे संपून जाईल आणि सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतील. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रयत्नपूर्वक कष्ट करून ते कर्ज फेडण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याला जोड म्हणून ही उपासना तुम्हाला करायची. हे गणेश ऋणमुक्ती स्तोत्र जे आहे ते मी या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मंगळवारपासून त्याची वाचायला सुरुवात करायची आहे आणि रोज हे स्तोत्र वाचायचे. नक्कीच सकारात्मक परिणाम घडून येऊन तुमच्यावर असलेलं कर्ज लवकरात लवकर फिटून जाईल.